मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा एखाद्याला तडीपार केलं असं ऐकलं असेल किंवा एखाद्याला तडीपारीची शिक्षा झाली असं ऐकलं असेल। पण तडीपारी म्हणजे शिक्षा असते का आणि तडीपार करणे म्हणजे नक्की असते तरी काय आणि कोण कोणाला तडीपार करू शकते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण तडीपारी म्हणजे काय ते पाहूयात। तर मित्रांनो, जर एखादा व्यक्ती किंवा आरोपी दहशतीसाठी मारामारी करत असेल, एखाद्याला धमकी देत असेल किंवा खंडणी वसूल करत असेल किंवा खंडणीसाठी धमकावत असेल, दंगल करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर आधीच दाखल झालेले असतील, तर अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला एखाद्या गावात, शहरात, जिल्ह्यात किंवा आसपासच्या शहरातून हद्दपार केलं जातं। म्हणजे ज्या आरोपीला तडीपारी केलं आहे त्याने जेवढ्या दिवसासाठी किंवा वर्षासाठी ज्या ठिकाणापासून त्या आरोपीला तडीपार केलं किंवा हद्दपार केलं आहे त्या ठिकाणी त्या कालावधीत यायचं नसतं, तर यालाच आपण तडीपारी म्हणतो। आता ही तडीपारी का केली जाते, तर सामान्य नागरिकाला सुरक्षित वाटावं म्हणून। कारण जर अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक समाजात वावरत असतील तर सामान्य नागरिकाला सतत भीतीत जगावं लागणार आहे, त्यामुळे तडीपारी केली जाते। आता त्यानंतरचा प्रश्न म्हणजे तडीपारी शिक्षा असते का? तर मित्रांनो, तडीपारी ही शिक्षा नाही तर ही एक प्रतिबंधात्मक कारवाई आहे, जी की गुन्हेगारांनी परत तसेच गुन्हे करू नये आणि समाजात शांतता राखली जावी म्हणून केलेली एक प्रतिबंधात्मक कारवाई असते। त्यानंतर आता तडीपारी कोणत्या कायद्याने केली जाते ते पाहूयात। तर मित्रांनो, साधारणतः सन 1900 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधातील चळवळीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली। पण त्यावेळी अगदी कोणालाही अमानुषपणे तडीपार केलं जायचं। पण त्यानंतर डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1939 आणि त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट 1950 अस्तित्वात आला। त्यानंतर 1980 मध्ये नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायदा अस्तित्वात आला आणि कायद्यानुसार तडीपारी करण्यात येऊ लागली। आणि सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा जो की पूर्वीचा मुंबई पोलीस कायदा आहे, या कायद्याच्या कलम 55, 56 व 57 नुसार तडीपारी किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जाते। यामध्ये मग कलम 55 नुसार गुंड, दरोडा, घरफोडी करणाऱ्या टोळी विरुद्ध तडीपारीची कारवाई केली जाते। त्यानंतर कलम 56 नुसार ज्याच्या विरुद्ध 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा आरोपी विरुद्ध तडीपारीची कारवाई केली जाते। त्यानंतर कलम 57 नुसार तुरुंगवास भोगलेल्या किंवा जामिनावर सुटलेल्या आरोपी विरुद्ध तडीपारीची कारवाई केली जाते। यामध्ये मग ज्याच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे तो आरोपी त्या तडीपारीच्या आदेशामध्ये जेवढे दिवसाची तडीपारी असेल तेवढे दिवस त्या ठराविक ठिकाणी म्हणजे गावात किंवा जिल्ह्यात येऊ शकत नाही। आता ही तडीपारीची कारवाई कोणाकडून केली जाते, तर बघा, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक तडीपारीचा विभाग असतो। त्यात पोलीस उपनिरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि कर्मचारी असतो। त्यांच्यामार्फत सराईत आरोपींच्या तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला जातो आणि पोलीस आयुक्तांच्या संमतीने तो प्रस्ताव मंजूर केला जातो आणि त्या आरोपीला तडीपार केलं जातं। आता समजा तडीपार केलेला आरोपी ज्या गावातून, जिल्ह्यातून तडीपार केलाय तिथं तो तडीपारीच्या कालावधीत आला तर काय, तर अशा वेळी त्या आरोपीला अटक केली जाते, कोर्टासमोर आणलं जातं आणि त्याचा जामीन झाला तर परत त्याला तडीपार किंवा स्थानबद्ध केलं जातं। आता समजा एखाद्या आरोपीला असं वाटलं की त्याच्या विरुद्धचा तडीपारीचा आदेश चुकीचा आहे तर तो काय करू शकतो, तर अशा वेळी तो आरोपी तडीपारीच्या आदेशापासून 1 महिन्याच्या आत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकतो। आता यामध्ये प्रत्येक राज्यानुसार अपीलाचे नियम वेगळे आहेत, पण या तडीपारीच्या आदेशाविरुद्ध सुद्धा अपील करता येतं। यामध्ये मग पोलीस आणि आरोपीची दोघांची बाजू ऐकून घेतली जाते आणि त्यानुसार निर्णय घेतला जातो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तडीपारीची कारवाई केली जाते। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।